तुकाराम मुंढे साहेब जोपर्यंत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावरती आहेत, तोपर्यंत तुम्ही पनीर खावा, तोपर्यंत तुम्ही दूध प्या, तोपर्यंत तुम्ही ताक प्या. जे पण दुधाचे बाहेरनं येणारे पदार्थ आहेत, जे पॅकेटमध्ये बांधले जातात, जे पुड्यांमध्ये बांधले जातात, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्झ्युम करा. कारण तुकाराम मुंढे जोपर्यंत या अन्न व औषध प्रशासनावरती आहेत, या लोकांच्या मनामध्ये ती धाक राहणार आहेत, हे घाबरणार आहेत. त्या गाळ्या गोष्टी करायला, घाणेरड्या गोष्टी करायला ते लोकं घाबरणार आहेत. मित्रांनो, मला अनुभव आलाय म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. काही दिवसापूर्वी मी पनीर खायचो, परंतु ते पनीर जे होतं ते रबर वडल्यागत लागायचं. दाताला तुटत नव्हतं मित्रांनो. असं कडक-कडक पनीर आहे ना, ते वाढलं जायचं. तंदूर पनीरच्या मार्फत असेल मित्रांनो, चापच्या माध्यमातनं जे रेडीज लावतात, त्या बंड्यांवरती हे पनीर विकलं जायचं आणि या पनीरमध्ये मित्रांनो, आधी अक्षरशः तुम्ही दाताने ओढलं, तर ते अक्षरशः रबर मारल्यागत पुन्हा वापस यायचं, असं ते पनीर होतं. परंतु मित्रांनो, कालच मी त्या गोष्टी परत खाल्ल्या आणि मला तो फरक परत जाणवला, की बाबा रे, जे पनीर आधी रबरसारखं खायला लागत होतं, ते आता दुधाचे दाणे लागतात आहे फक्त. लिटरली त्या पनीरचा आहे ना, कालवा होतोय. त्या भाजीमध्ये असेल किंवा त्या तंदूरच्या डिशेसमध्ये असेल, लगेच तुम्ही बोट लावलं तरी ते तुटतंय, असं ते पनीर आपल्याला खायला भेटतं. हा एक्सपिरियन्स मला स्वतःला आलेला आहे. मी जे चापजन्य पदार्थ खायचो, म्हणजे सोया चाप असेल, तंदूर पनीर असं, मी आधी खूप खायचो. परंतु मला तो टेस्ट, एक क्वालिटी टेस्ट हा कधी जाणवला नव्हता. परंतु मी आता रिसेंटली मागच्या रविवारी खाल्ल्या, तर अक्षरशः मला या गोष्टी जाणवल्या. मित्रांनो, ह्याच गोष्टी आहेत, ज्या की आपल्या सर्वसामान्य लोकांनी ऑब्झर्व्ह केल्या पाहिजे, की बाबा रे, आपल्याला किती भेसळयुक्त पदार्थ ही आधीची लोकं खाऊ घालत होती. जे हॉटेल्स आहेत, जे आपल्याला आहे ना, पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस सर्व्ह करत होते, ते कोणत्या लेव्हलचं आपल्याला खाऊ घालत आहेत. मित्रांनो, या लोकांनी आपला कधीच विचार केला नाही. चंद पैशासाठी हे लोकं विकले गेले. यामध्ये व्यापाऱ्यांचा पण काही दोष नाहीये. खरं बघितलं तर स्वस्त एखाद्याने येऊन बोलला, की आमच्या इथं ₹40 पाव पनीर आहे, तुम्ही घेणार का? व्यापाऱ्याला जिथनं स्वस्त भेटेल तो तिथनंच घेणार. तो थोडी क्वालिटी चेक करत बसणार आहे आणि हेच आपल्याला आणतात ते, खाऊ घालतात ते आणि तुम्ही मनसोक्त खाताय. पनीरच्या नावाखाली रबर ओढायची कामं तुम्ही करतात. मित्रांनो, अतिशय भेसळयुक्त पनीर हे आजपर्यंत आपण खाल्लेलं आहे. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता या गोष्टी आपण परत बोलू शकत नाही. परंतु आपल्या शरीराची किती वाट लागलेली असेल या बाबतीत, ही कधीही आपण जाणून पण घेतलं नसेल, की बाबा रे, ह्या पनीरमुळं जिथं लोकं जिम केल्यावरती ह्या पनीरला खातात. व्हेज लोकांसाठी हा एकमेव ऑप्शन असतो मित्रांनो. हे पनीर प्रोटीनयुक्त असतं. त्यामुळे ह्या पनीरला लोकं फ्राय करून खातात. काही-काही जण कच्चं खातात कारण ते प्रोटीनची गरज असते बॉडी बिल्डर्सला बनवण्यासाठी आणि यामध्ये ते आत्तापर्यंत केमिकल्स खात होते मित्रांनो. यामुळं आपल्याला खेद आहे त्या मनाची, की बाबा रे, मी आरोग्य जपायला जातोय आणि या ठिकाणी मला अशा गोष्टी भेटतात आहे. सगळ्यांची खंत आपल्या मनामध्ये आहे आणि यात महत्त्वाचा बाब म्हणजे मित्रांनो, हे सगळं कामं जे होते ते आधीच्या आयुक्तांचे होते. अन्न व औषध प्रशासनावरती बसणाऱ्या आयुक्तांचे होते. ते तुकाराम मुंढे साहेबांसारखी त्यांनी कारवाई करून सर्वसामान्य लोकांना या केमिकलयुक्त पदार्थांपासून मुक्त करायला हवं होतं. परंतु त्यांनी केलं नाही. त्यांनी काय कामं केलं हे त्यांनाच विचारायला पाहिजे. जरा समोर जनतेच्या आणा त्यांना. जाब विचारतील जनतेतले लोकं ही सगळी, की "बाबा रे, तू एवढे दिवस काय करत होता?" मित्रांनो, तुम्ही विचार करा, आपण भ्रष्टाचार सहन करू शकतो. आपल्यासोबत काहीही वाईट झालं तरी आपण ते झेलू शकतो. समोर वार केला, पाठीवर वार केला. परंतु तुम्हाला जे पोटामध्ये विष घालण्यात येत आहे, ज्या पण गोष्टी आहेत पदार्थांच्या, त्या तुम्हाला जर पोटातनं देत असतील, तर विचार करा तुम्ही कुणाला त्या ह्याचा मारेकरी समजणार? तुमचा उद्या जाऊन जीव गेला या असल्या गोष्टी खाऊन. काहीही जर तुमच्या आरोग्यासोबत झालं, तर यांना तुम्ही कुणाला जबाबदार धरणार? तुम्ही जे पनीर खात होता प्रोटीनसाठी, त्या पनीरमुळे जर अशा गोष्टी झाल्या, तर तुम्ही कुणाला जबाबदार धरणार? ह्याच गोष्टी माझ्या पण मनात चालू आहेत. कारण विचार करा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे भेसळयुक्त पदार्थ खाल्ले, ते पाहूनच अक्षरशः आपल्याला पस्तावा होतोय, की बाबा रे, मी का खाल्लं? आता जर मी खात असेल, तर मला कुठेतरी तो सुकून भेटतो, की बाबा रे, हा पदार्थ असं बनत होता, परंतु हा आत्ता असा आहे, जो की ओरिजिनल टेस्टचा आहे. आणि यामध्ये मित्रांनो, ते सर्वसामान्य शेतकरी बंधू आहेत आपले. त्यांचे देखील हाल झाले कारण ते दूध द्यायचे मित्रांनो. त्या दुधापासून हे केमिकल युक्त बनवायचे. त्या दुधाला भाव भेटत नव्हता अक्षरशः.
केमिकलयुक्त गोष्टी विकून अब्बच्या डबं बनवायचं, भेसळयुक्त विकायचं लोकांना हे सर्वसामान्य लोकांचं शोषण करायचं. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांना विनंती आहे, की हे पनीर, खवा, तूप, दूध हे जे केमिकलयुक्त विकायचे, यांना अक्षरशः मकोका लावून यांच्यावरती कारवाई करावी. कारण गुटख्यापेक्षाही जास्त धोका या लोकांनी सर्वसामान्य लोकांना दिलेला आहे. त्यामुळे यांना पण सेम कारवाई व्हायला पाहिजे, अशीच यांना विनंती राहील. नक्कीच मित्रांनो, तुम्ही बाहेर हिंडा, फिरा, खावा. जोपर्यंत तुकाराम मुंडे साहेब त्या पदावरती आहे, बिनधास्त खावा. कारण या हरामखोरांना ती जाणीव आहे, की तुकाराम मुंडे जर कारवाई करायला लागले, तर आपलं काय हाल होतील. त्यामुळे हे आता थोड्या दिवस ह्यांचा धंदा बंद ठेवणार. परंतु साहेबांची ज्यावेळेस बदली होईल, त्यावेळेस हे परत डोकं वर काढायचा प्रयत्न करणार. आधीच आपल्याला माहिती आहे, की आधीच्या अधिकाऱ्याने काय केलं, पुढचं काय करेल हे पण माहिती आहे आपल्याला. एकच माणूस आहे जो सिस्टममध्ये एक IAS ऑफिसर म्हणून चांगलं काम करतोय. बाकीच्यांनी काय आता जाऊन द्या, आता त्या गोष्टी बोलायची गरज. नक्कीच मित्रांनो, खावा, राहावा, हिंडा. जोपर्यंत तुकाराम मुंडे साहेब त्या पदावर द्या. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरनं कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.